खिमा तयार करायचं आहे. हे अर्धा किलो खिमा घेतला, एक कांदा घेतला, त्याला कापून घ्यायचं, कापून सोलून घेतला आणि पॅनमध्ये तेल गरम केलं, कांदा टाकला आणि त्याला छान परतवायचं, लालसर होऊ द्यायचं. लालसर झालं की मग त्यामध्ये व्यवस्थित लालसर झालं आहे त्यामध्ये टमॅटो टाकायचा. टमॅटो मी आधीच कापून ठेवलं होतं. एक टमॅटो टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. आणि हा मसाला आहे मी जो घरी तयार केलेला आहे, तो होममेड मसाला तो टाकला आहे, स्पेशल मसाला आहे. आता छान परतवलं, त्यामध्ये गोडा मसाला घातला आणि लाल तिखट 1 चम्मच आणि दुसरंही लाल तिखट घातलं आहे आणि धने पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे. हळद घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे. त्याला छान आता परतून घ्यायचं, पूर्ण मसाले एकजीव करायचे छान मस्त. असे एकजीव केले आणि मग त्यामध्ये थोडंसे शिजू द्यायचं. आणि मी जे पेस्ट केलेली तीही घालायची, काजूची पेस्ट होती ती घातली हिरवी मिरची टाकून. आणि आता खिमा टाकायचा. खिमा आता व्यवस्थित परतून घ्यायचा. खिमाला छान शिजू द्यायचं. आता आपल्या सगळ्या खिम्याला मसाला लागलेला आहे. आता हा मसाला, आता आपला खिमालाही मसाला लागून आता थोडा कलर चेंज झाला आहे. आपला आता खिमा तयार झालेला आहे. नागपुरी झणझणीत खिमा तयार झालेला आहे. तुम्हीही घरी करून बघा.